ब्लॅक अँड व्हाईट कृष्णधवल होतं टीव्ही आणि आजच्या 4K स्मार्ट टीव्हीच्या काळामध्ये कल्पनाही करवणार नाही, पण होतं तसं. त्याच काळात माध्यमं म्हणजे प्रिंट मीडियाच, पेपर, बाकी सरकारी, आकाशवाणी आणि दूरदर्शन. त्याच काळामधला एक चेहरा आता कायमचा फेड आउट झालाय. तो चेहरा आहे सरला माहेश्वरी यांचा. अर्थात तो मनात मात्र कायमच DND म्हणजेच डू नॉट डिलीट टॅगसह प्रेरणा देत राहणार आहे. सरला माहेश्वरी, बातम्यांच्या दुनियेचा अढळ आवाज, दूरदर्शनच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका. त्यांचं वयाच्या 71व्या वर्षी निधन झालंय. दिल्ली विद्यापीठामधून त्यांनी PhD पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांनी दूरदर्शनमध्ये ऑडिशन दिलं. त्यांच्या करिअरची सुरुवात निवेदिका म्हणून झाली आणि पुढे त्या वृत्तनिवेदिका झाल्या. 1976 पासून 2005 पर्यंत जवळपास 28 वर्ष त्या दूरदर्शनसोबत जोडल्या गेल्या होत्या. आपल्या स्पष्ट, विनम्र आवाजासाठी, प्रभावशाली सादरीकरणासाठी त्या ओळखल्या जात होत्या. अनेक उत्कृष्ट कार्यक्रम आणि विशेष प्रक्षेपणांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 1982 मध्ये दिल्ली एशियाड दरम्यान देशाच्या पहिल्या कलर टीव्ही प्रसारणामध्ये त्यांची ऐतिहासिक भूमिका राहिली आहे. 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येची बातमी दूरदर्शनवर त्यांनीच वाचली होती. भाषेवर प्रभुत्व, चेहऱ्यावर सात्विकपणा, केसाच्या मधोमध भांग पाडून केस बांधलेले, कपाळावर टिकली, चापून चोपून साडी नेसण्याची त्यांची पद्धत आणि बातम्या देताना एक ठहराव. रात्रीचं त्यांचं 8:30 वाजतानाचं बुलेटिन पाहणं म्हणजे दिवसभरातल्या सर्व घडामोडींच्या सखोल बातम्या या थेटच असायच्या. सरला माहेश्वरी या दूरदर्शनच्या टीममधल्या अशा सदस्य ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर टीव्हीचा काळ अनुभवलाय. बातमीपत्राच्या सुरुवातीला त्यांचं नमस्कार बोलणं म्हणजे भारतीय संस्कृतीची एक झलक होती. सरला माहेश्वरी यांच्या निधनानं बातम्यांच्या जगामधला एक विश्वासार्ह आवाज काळाच्या पडद्याआड गेलाय. भारतीय पत्रकारितेचा एक संयमित आवाज नेहमीच स्मरणात राहील. ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.